रायगड जिल्ह्यातील रोहा शहरासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वरदा सुनील तटकरे संगीत व नृत्य अकॅडमीचे शानदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आधुनिक कला अकॅडमीमुळे आता रायगडमधील नवोदित कलाकारांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मराठी कला विश्वातील अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत, सुप्रसिद्ध संबळवादक विजय चव्हाण तसेच दिग्दर्शक दीपक श्रोत्री यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीतार्जुन एक कला संस्कार या विशेष सांगीतिक कार्यक्रमात नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल गायन, वाद्यवादन आणि अप्रतिम सादरीकरणाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. बासरी, ढोलकी, संबळ आणि विविध वाद्यांच्या दमदार जुगलबंदीने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. रोहेकर नागरिकांनी या सांगीतिक पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. जाकडे नृत्य, दशावतार, खरं नाट्याची सुरुवात ही कोकणापासून तशी म्हटलं तर झाली. नाट्य कलाकार किंवा नाट्य रसिक प्रेक्षक तसं अनेकांनी आपली कला या संबंध देशभरामध्ये, राज्यभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने दाखवली. पण दशावतार असेल, जाकडे नृत्य असेल, ही कोकणाची गेली अनेक वर्षापासूनची परंपरा. अनेक शाहीर आहेत, अनेक ढोलकी वादक आहेत. आम्हाला सर्वांना खचितच या गोष्टीचा अभिमान आहे की जशा आपल्या आवाजाने मंगेशकर कुटुंबियांनी, सुमन कल्याणपूर यांनी संबंध जगभरातल्या रसिकांना खूप मोठ्या प्रमाणावरती आकर्षित केलं, त्यांना त्यांचे कान तृप्त केले, तसं लावणी क्षेत्रामध्ये सुद्धा सुलोचनाबाई चव्हाण ज्या आमच्या माणगाव तालुक्यातल्या पोटनेर आमच्या गावातल्या आमच्या माणगावकर आहेत, याचा अभिमान आम्हाला सुद्धा सर्वांना खूप मोठा प्रमाणात. त्यांच्या लावणीचा बाज ऐकणं, त्याच्यातून लावणीमध्ये नेमकं काय आहे, लावणी म्हणजे केवळ तो लोककलावंत आहे, एका वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला रसिक त्या बाबतीमध्ये बघत आले. पण ती सुद्धा श्रेष्ठ कला किती अजरामर होऊ शकते, त्याच्यातील आवाज, प्रत्येकाच्या आवाजाची धाटणी वेगळी आहे. आदितीने विनंती केली, वैशाली त्यांनी त्यांचं सहजगात्या गाणं या ठिकाणी गायलं. मगाशी बघत होतो ज्यावेळेला आपण सगळेजण इथले स्थानिक कलाकार त्या वरदा संगीत अकादमीमध्ये स्थानिक कलावंत आपापली कला दाखवत होते, त्यावेळेला यांच्या तोंडातून आणि यांच्या आवाजातून आणि यांच्या हातातून असं हे सगळं काय सहज येत होतं. कारण ते ऐकणं याच्यातच तुमचं जीवन दीर्घकाळ त्या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे. पण ते करत असताना त्याचा निखळपणाचा आनंद तुम्ही करता. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, उद्या तबला वादक, ढोलकी वादक ज्याला तयार होईल त्याला विजय सावंत तुम्ही असाल, निलेश असतील, तुझे असतील, यांची कला काही पाहायला मिळणं हे सुद्धा रोहेकरांचं भाग्य आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा. एकेकाळी ज्यावेळेला मी कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या, आज कबड्डीचे खेळाडू माझ्या तालुक्यामध्ये इतके तयार झाले, मला विश्वास आहे. कारण पुढचा कार्यक्रम तुम्हालाही सांगतो, स्नेहल तुम्हाला सांगतो, कर्जतला जायचं नाही कार्यक्रम घेतल्याशिवाय. माझी रात्रीचं फ्लाईट मी 10:30 ते 11:30 केले. मी बसणारच आहे, तुम्ही आहात का नाही मी बघणार आहे. कारण आपल्याला केवळ राजकारण करता येतं असं नव्हे, तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जीवन आहे, जग आहे, आणि त्याच्याशी आपण समरस झालो तर आपला आपापच वैभव त्या ठिकाणी वाढू लागेल. आज तुम्ही आलात हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय भाग्याची बाब आहे. मी रसिक प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो, कारण एक दिवस मी गेले 15-20 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी मुंबईत होतो. वेळ जात नव्हता. वर्धा नेहमीप्रमाणे गावाला मी मुंबईला, मुलं सगळीकडे असतात, आठवड्यात असतात,
तेव्हा दिवस संध्याकाळचा कसा घालवायचा असा प्रश्न माझ्या पुढे पडला. आणि त्या वर्तमानपत्रात जाहिराती असतात, त्या छोट्या छोट्या जाहिराती कुठे काय काय कार्यक्रम आहेत. आणि त्या दिवशी मी बघितले की पार्ल्याच्या मध्ये निलेश परब आणि यांचा सणांचा कार्यक्रम आहे. हे मी सहज 11:30, 12, 2 वाजता बघितलं आणि PA ला सांगितलं की तिकीट मिळतं का नाही बघ. तिकीट विकत घ्यायचं होतं, कारण विकत घेतल्याशिवाय त्याचा आनंद मिळत नाही. तुम्ही दिलात पास, हा भाग वेगळा, ते पण सांगून टाकतो इथे की तुम्ही मला पास दिला. पण पार्ल्यासारख्या ठिकाणी जिथे रसिकताच आहे आणि दोघेही पार्ल्याचेच आहेत, तेव्हा पुण्याला जाऊन पुणे तिथं उणे असं बोलता येत नाही, तसं पार्ल्याला गेल्याच्या नंतर एक शब्द इकडे तिकडे करता येत नाही, याची जाण असलेला मी एक आहे. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी निलेश परब यांचा मी ऐकायला गेलो, पाहिला. माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही थांबा, शेवटपर्यंत थांबा. आणि माझ्या काही नगरसेवक मित्रांना माझी सूचना आहे की अजिबात बाहेर जाऊ नका आणि मोबाईल बंद ठेवा. जो बाहेर जाईल त्याच्यासाठी परत दरवाजा कार्यक्रम संपेपर्यंत महेंद्र गुजर मी उघडणार नाही, ही सूचना नावासही त्या ठिकाणी देतो. कारण कला म्हणताना, कला पेश करत असताना प्रेक्षक किती दर्दीपणाने तो पाहतो आहे. तुम्ही दिलेले उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच तुम्ही यशस्वी कलाकार जे झाला, तुमची यशस्वीता, तुमची मेहनत, तुमचा रियाज, तुमचा त्याच्यातला अभ्यास, जसा मगाशी वैशाली ते म्हणाल्या की अजूनही आम्ही अभ्यास करतो आहोत. अभ्यास करायला का वय लागतं अशातला का भाग नाही. माझं 71 झालं तरी सुद्धा मी राजकारणातला अभ्यास करतोच, कारण तो केल्याशिवाय मला सुद्धा पुढे जाता येणार नाही. गमतीचा भाग सोडा. म्हणून तुम्ही जशी ढोलकीतला सूर वाजवत राहा, तसं माझ्या डोक्यातील चक्र वाजत आहे. पुष्कर जसा बोलत राहील तसं मला सुद्धा कळेल की मला सुद्धा माझ्या क्षेत्रात नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला बोलवण्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे की उपजत कला असणारे, उपजत टॅलेंट असणारे पुढचे कलाकार या ठिकाणी घडले जावेत. पण एक उत्कृष्ट कला दाखवायला आपण सुरुवात केली. डॉक्टर मृदुला दाढे जोशी यांचा तुम्ही उल्लेख केला. त्या स्वतः प्राध्यापिका आहेत, त्या PhD आहेत. संगीत क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संगीतकारांचा त्यांनी दीर्घकाळ अभ्यास केलेला आहे. पुस्तकं आहेत, गेल्या आठवड्यात त्या येऊन या ठिकाणी गेल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संगीत कला नृत्य अकादमी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यांतील, आपल्या राज्यांतील, आपल्या देशांतील प्रतिथेश कलावंत माझ्या रोहाच्या परिसरामध्ये घडवण्याचं काम आपण सर्वजण धावीर महाराजांच्या आशीर्वादातून करूया, एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. माझं भाषण संपल्या 15 मिनिटातच निलेशजींचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी या ठिकाणी घ्यावा. पुन्हा एकदा वैशालीजी आपण, विजयजी आपण या ठिकाणी आलात. तुमची ढोलकीवरची थाप ऐकायला मलाही आनंद झाला असता. थोडंसं वाजवलं जाता जाता आनंदच वाटेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.